लाल किल्ल्यावरून मोदींकडून आरएसएसचं कौतुक करण्यात आलेलं आहे। संघानं 100 वर्ष देशाची सेवा केली असं मोदींनी म्हटलेलं आहे। 100 वर्ष अविरत राष्ट्रसेवा अभिमानास्पद गोष्ट असल्याचंही मोदींनी म्हटलंय। आरएसएस जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असल्याचंही मोदींनी म्हटलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी संघाचा औपचारिक उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं पाहायला मिळालं। स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून संबोधित करताना मोदींनी आरएसएसचं कौतुक करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 100 वर्ष अतिशय अभिमानानं देशाची सेवा केली। वैयक्तिक विकासाद्वारे राष्ट्र उभारणीच्या संकल्पनेनं भारत मातेच्या कल्याणाच्या उद्देशानं मातृभूमीसाठी 100 वर्ष समर्पित जीवन, सेवा, समर्पण, संघटन आणि अतुलनीय शिस्त ही त्यांची ओळख आहे। अशी आरएसएस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे असं देखील मोदींनी म्हटलंय। आज से 100 साल पहले एक संगठन का जन्म हुआ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 100 साल की राष्ट्र की सेवा एक बहुत ही गौरवपूर्ण स्वर्णिम पृष्ठ है। व्यक्ति निर्माण से राष्ट्र निर्माण के संकल्प को लेकर के 100 साल तक मां भारती का कल्याण का लक्ष्य लेकर के लक्षावधि स्वयंसेवकों ने मातृभूमि के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित किया है। सेवा, समर्पण, संगठन और अप्रतिम अनुशासन ये जिसकी पहचान रही है, ऐसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुनिया का ये सबसे बड़ा एनजीओ है एक प्रकार से। आणि मोदींच्या वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। स्वातंत्र्य संग्रामातील त्याचं योगदान काय होतं या संदर्भामध्ये देखील त्यांनी भाष्य केलं असतं तर ते बरं झालं असतं। स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि इंग्रजांचा कसा संबंध होता ते जर सांगितलं असतं तरी अधिक बरं झालं असतं। इंग्रजांकडून पेन्शन घेणारे लोक कोण होते त्या संबंधातलं ते सांगितलं असतं तर तेही बरं झालं असतं। श्यामाप्रसाद मुखर्जीजींचा मृत्यू कसा झाला हे जर सांगितलं असतं तर तेही बरं झालं असतं। दीनदयाल उपाध्यायांचा खून कोणी केला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सत्यशोधक समिती जी गठीत केली होती त्याचा अहवाल काय होता हे जर सांगितलं असतं तरी ते बरं झालं असतं। महात्मा गांधींचा खून करण्यामागे कोणचं कटबळ होतं हे सांगितलं असतं तरी बरं झालं असतं। त्यामुळे उंगली काट के शहीदों में भी गिनती नाही तर देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचाही संबंध नसणारा जे संघटन आहे त्याला लाल किल्ल्यावरून जर सांगितलं जात असेल तर हे हास्यास्पद आहे।